त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत की मानिनीला तिच्या चुकांची जाणीव आता झालेली आहे. आपण काव्यावरती उगाचच अन्याय केला हा गिल्ट तिच्या मनात असतो. त्यामुळेच काव्याच्या रूममध्ये येते आणि तिच्या हातामध्ये काव्याच्या जखमेवर लावण्यासाठी छान असा लेप तिने बनवलेला असतो. रूममध्ये आल्यानंतर मानिनी काव्याला म्हणते, काव्य दे इकडे बघू तुझी जखम. मी हळद आणि कोरफड फ्रीजमध्ये ठेवलं होतं, त्याचा लेप लावल्याने तुला आराम मिळेल आणि जास्त चुरचुरणार पण नाही. काव्या म्हणते, ही माझी जखम आहे ना, असू द्या मानिनी काकू, माझ्या जखमा सहसा लवकर बऱ्या होत नाहीत. मानिनी म्हणते, जखमा बऱ्या होण्यासाठी अक्षरशः तेवढा वेळ जाऊ द्यावा लागतो, मग ती हाताची असो किंवा माणसाच्या मनाला झालेली जखम असो. आणि प्रेमाने हात जवळ घेते, फुंकर मारत तिला तो लेप लावते. काव्या म्हणते, तुम्ही इथे पार्थ देशमुखची बायको म्हणून आलात ना, काव्य देशमुख म्हणून नाही. तर असा हा दोघींमधला संवाद प्रतिसंवाद आणि असा हा प्रेमळ क्षण आपण पाहिला प्रेक्षकांना.